डेली ब्लॉगसाठी आहे 8 आणि नका मारू कोणाच्या पोटावर लाल. मित्रांनो, आमचं काहीतरी एक्साइटिंग झालेलं आहे. कारण की आमची गाडी गेल्या 7/2/2025 रोजी चोरीला गेली ती. ती पण करन्सी नोट प्रेस इथून, जी इथं हाय सिक्युरिटी असते तिथून चोरीला गेली ती. पण आमची गाडी आम्हाला परत 1 वर्षानंतर डॉट भेटलेली आहे आणि ती पण आम्ही आता सर्व्हिसिंग टाकली आहे. ती पण कालच म्हणजे 7/2/2026 रोजी मिळाली. म्हणजे बरोबर 1 वर्षानंतर आम्हाला ती गाडी परत आमच्या हातामध्ये मिळाली आहे आणि आम्ही ती गाडी सर्व्हिसिंगला टाकलेली आहे. ती गाडी सर्व्हिसिंग होऊन आज आपल्याकडे घरी येणार आहे. आणि कालचं म्हणायला गेलं तर काल बाबा इंडिया काय केलं तुम्ही बाबा, तोंडात आली ती डायरेक्ट मॅच. बाबा सूर्याभाऊ होते म्हणून वाचलो आपण, नाहीतर पार मॅच गेली होती. आणि पाकिस्तानची हालत आपलीसारखी, म्हणजे आपली हालत पाकिस्तानसारखी झाली असं वाटायला लागलं होतं. पण नाही, सूर्याभाऊ तुम्ही टिकले, तुम्ही उभे राहिले आणि तुम्ही जिंकवलं. आणि आपल्या मिया मॅजिकने पण भारी काम केलं. 1 दिवसाआधी भाऊ 24 तासापूर्वी त्याला फोन येतो की बाबा सूर्याभाऊचा फोन येतो की बाबा मिया मॅजिक तू खेळणार आहे. आणि आपल्या मॅजिक भाऊनी इतकं भारी मॅजिक केलं की विकेटी घेऊन 3 विकेटी घेतल्या आणि इंडियाला पण जिंकायला खूप भारी मदत केली. तर भाऊ तुझे लाख लाख धन्यवाद. या मराठी क्रिएटरकडून, या महाराष्ट्राकडून, या इंडियाच्या एका छोट्याशा पोराकडून तुला भाऊ धन्यवाद. मिया मॅजिक, काल तू मॅच जिंकवली. आणि सूर्यभाऊ तुम्हाला पण हॅट्स ऑफ यू. तुम्ही काल खूप भारी मॅच जिंकवली आपल्याला. आणि आता पुढची मॅच आपली आहे 15 तारखेला पाकिस्तानसोबत. पाकिस्तानला नाणी याद दिलावं लागणार अभिषेक शर्मा. कारण की नाही देता आलं तर बाबा तू फ्लॉपमध्ये जाईल. मग लगातार ते 2 मॅच खराब गेलेले. पण आम्हाला माहिती आहे तो पाकिस्तानला विरुद्ध त्यांना कमीत कमीत 125 रन तू बनवशील मला असं वाटतं आहे. आणि ईशान किशन पण मला वाटतं 80च्या आसपास बनवेल. आणि आपले तिलक वर्मा भाऊ पण काही कमी पडणार नाही, ते पण 50 मारतील. म्हणजे आपला स्कोर कमीत कमी 250च्या वर जाणार आहे मला असं वाटतं पाकिस्तानच्या विरुद्ध. आणि आपले जसप्रीत बुमराह पण 2 विकेटी घेतील आणि सिराज पण विकेटी घेईलच बाबा. चला, आज थोडंफार मी एक्साइटिंग आहे. आज आपली तर जागर गोंधळ पण आहे कॉलनीमध्ये, तर तुम्हाला जागर गोंधळचं पण थोडी क्लिप दाखवणार आहे. पण ते उद्याच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे, आज काय दाखवणार नाही आहे. कारण आज मला टाईम पण नाही मिळाला ब्लॉग करायला. चला, आता मी आज थोडंसं कमी बोलतो आणि तुम्हाला मी भेटायला येतो परत उद्या नवीन एक्साइटिंग काहीतरी ब्लॉग घेऊन. आज थोडं बोर झालेलं आहे, पण डेली ब्लॉग टाकायचा आहे म्हणून काहीतरी व्हिडिओ बनवावं लागले आहे. आणि चला, मी तुम्हाला भेटतो उद्या. तो बाय बाय. आणि काम करा, कष्ट करत राहा आणि भेटतो तुम्हाला मी पुढच्या व्हिडिओमध्ये. तो बाय बाय. जय हिंद. You must be crazy if you think that I'ma slow down. Don't wanna hear it talking shit, fuck the drama. Keep it coming, I'ma send you to your mama.